नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण लहान मुलांचं टोपडं, थंडीसाठी टोपडं बनवणार आहोत. तर ते बनवायचं कसं, त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं, तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. एकच मेजरमेंट घ्यायचं असतं आपल्याला. ते असं हे बघा, समजा असं बस कानाच्या ह्या भागापासून असा टेप पकडायचा, असं ह्या पारीपासून असा टेप पकडायचा ते इथपर्यंत असा. आता हे बघा, हे माझं 15 इंच येत आहे. तर आता 15 बाय 15 इंचाचा आपल्याला चौकोन तुकडा कापडावर कट करायचा आहे. तर हे बघू शकता, माझा 15 इंचाचा कापड आहे हा. तर असा 15 इंच आणि असा उभाही 15 इंचच घ्यायचा आहे आपल्याला. ह्याची घडी करायची अशी चौकोन. त्याच्यानंतर ही बंद बाजू इकडची आणि ही ओपन साइड आहे. बंद बाजूकडनं हे किती येते ते मोजायचं. एवढं इथे जेवढं माप येत असेल ना, तेवढंच माप पुढे पुढे टाकत जायचं असं मार्करने. तर हे टोपडं तुम्ही अगदी 5 ते 7 मिनिटात तयार करू शकता. आणि तुम्हाला जर का हे टोपडं माझ्याकडून शिवून घ्यायचं असेल तर वर दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. 100 रुपीज एका टोपड्याला चार्ज होईल. कमीत कमी 2 तरी टोपडे तुम्हाला ऑर्डर करावी लागतील. फ्री होम डिलिव्हरी 100 रुपीज पर टोपड्याला चार्ज लागेल तुम्हाला. तर मी माझा नंबरवरती देते, त्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा. तर हे बघा, हे आपण आता कट करून घेऊयात. तर आपलं हे कापड कट करून झालेलं आहे बघा. त्याच मापाचा आता आपल्याला अस्तरचा तुकडा पण कट करून घ्यायचा आहे. तर हे बघा, आपला आता अस्तरचा तुकडा पण कट करून झालेला आहे. आता ही पट्टी आपल्याला नॉट बनवायसाठी उभी 29 इंच आणि हे बघा 29 इंच उभी घ्यायची. 29 ते 30 इंच तुम्हाला जसं नॉट बांधायला कम्फर्टेबल तसं. आणि अशी 1.5 ते 2 इंच घेतली तरी चालेल. आणि हा काठाचा थोडासा तुकडा उरलेला आहे, तो पुढे चुन्या टाकतो ना त्या साईडला गोट मारून घ्यायचा आपल्याला. आणि हे अस्तर आणि मेन कापड जोडून घ्यायचं आहे आपल्याला मशीनवर. जास्तीचं कापड आपण कट करून घेऊयात. कट केल्याच्या नंतर अर्ध्यामध्ये सर्कलचा कपडा ठेवून एक कट लावून घ्यायचा आणि तिथून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची कापडाला. तर हे तुम्ही बघू शकता, आपल्याला अशा चुन्या घ्यायच्या आहेत. चुन्या आपल्याला 15 इंच, म्हणजे माझं मेजरमेंट 15 इंच आलं होतं. तर ते तुम्ही टेपने मोजून घ्यायचं की 15 इंच चुन्या झाल्या तर स्टॉप करायचं चुन्या द्यायला. तर हे बघा, अशा प्रकारे मेजरमेंट टेपने चुन्या 15 इंचाच्या झाल्या. तुम्हाला हवं तेवढं मेजरमेंट झालं की स्टॉप करायचं आणि एकाला एक कापड जोडायचं. हे बघा, चुन्याला चुन्या जोडून उरलेलं जे कापड आहे ते कट करून टाकायचं अशा प्रकारे. हे बघा, आता जो काठाचा तुकडा उरला होता तो काठ उलटा ठेवून त्याच्यावरती उलट ठेवून अर्ध्या इंचाच्या मापावरती शिलाई मारायला घेऊयात आपण. काठाचं टोपडं खूप सुंदर दिसतं, तुम्ही शिवून झाल्यावर बघू शकता. हे बघा, आता हे कापड उरलेलं एक्स्ट्रा कापून टाकलं आणि आतल्या साईडने फोल्ड करत आतूनही आपण तशीच टीप मारून घ्यायची. तर हे बघा, किती सुंदर दिसत आहे लुक आता याचा. हे जे आपण कट केलं होतं त्याला एकदा आपण शिलाई मारून घेतली. आता ही जी 30 इंचाची पट्टी होती ते मधोमध त्याचा मध्य काढायचा आणि टोपड्याचाही मध्य काढायचा. म्हणजे मधून मेजरमेंट करत घ्यायचं की मधोमध येईल आणि एकसारखी नॉट दोन्ही साईडला होईल त्याच्यासाठी. हे बघा, इथून शिलाई अर्धा इंचावरती इथून शिलाईला द्यायची नॉटसाठी आणि ती अशी फोल्ड करून इथून ही टीप टाकून घ्यायची. हे बघा,
आता हे उरलेलं कापड तुम्ही फोल्ड करत नॉड शिलाई दिली की त्याची नॉड तयार होते. तुम्हाला एक्स्ट्रा नॉड जोडायची गरज नाही. त्याच्यासाठी घेताना आपण 30 इंचाची मोठी पट्टी घेतली होती. तर खूप सोपं आहे हे टोपडं बनवायला. तुम्ही अगदी 5 ते 7 मिनटात म्हणलं तरी हे टोपडं तयार होतं बनवून. एकदा तुम्हाला जमलं ना तर तुम्ही 5 ते 7 मिनटात तयार करू शकता आणि खूप छान बसतं बाळाला. कान वगैरे व्यवस्थित झाकले जातात आणि कॉटनचं अस्तर असल्यामुळे बाळालाही कम्फर्टेबल वाटतं. तर हे बघा थोडे थोडे तुकडे उरलेले आहेत. त्याचं आपण नॉडला छोटे छोटे लटकन लावून घेऊ. ॲक्च्युली तुकडे खूप छोटे छोटे राहिलेले आहेत त्याच्यामुळं खूप छोटंसं लटकन होणार आहे, पण ठीक आहे, छान वाटेल त्याच्यामुळं आहे म्हणून लावून घेतले मी. तर हे बघू शकता तुम्ही छोटंसं लटकन तयार झालेलं आहे आणि खूप कम्फर्टेबल वाटतात. हे गोलाकारचे टोपडे असतात ना बाळाला खूप कम्फर्टेबल आणि छान वाटतात. जवळजवळ 4 ते 5 वर्षाच्या मुलाला म्हणलं तरी आपण हे शिवून घालू शकतो थंडीमध्ये. लोकरच्या जे टोपे येतात त्याच्याने बाळाला खूप गरम होतं आणि गुदमरल्यासारखं होतं. ते हे बघा किती सुंदर. हे बघा कुठे कान वगैरे सगळे व्यवस्थित झाले. तर आजचा टोपड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही टोपडं तुमच्या बाळासाठी स्वतः तयार करा. बाय बाय.